शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरलेली आहे। सरकारची हिंदी बाबतची भूमिका मान्य नाही। राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडलेली आहे। हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईमध्ये मनसेचा मोर्चाही निघणार आहे। मोर्चात सर्व पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये 6 जुलैला मुंबईमधून मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे। मोर्चामध्ये सर्व पक्षांना सहभागी होण्याचं राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। तर मनसे झेंड्याविना मराठी माणसांचा मोर्चा काढणार असल्याचं सुद्धा राज यांनी म्हटलंय। त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं। कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर 5वी पासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल। सरकारला ही गोष्ट कळली। रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं। आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला। सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत। इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल।